हाय, हॅलो, नमस्कार. सकाळी मी निघाले होते शॉपिंगला. आता कुठं चालली आहे तुम्हाला मी पुढे सांगतेच आणि काय घेतलं हेही तुमच्याशी शेअर करते. बाहेर पडले आणि ट्रॅफिक नाही असं होणारच नाही. इथं माझी शॉपिंग झालेली आहे आणि मी पटकन अर्ध्या तासात शॉपिंग उरकून घरी आले. आता काही असेल तरी पोटाला तर सुट्टी नाही. सो मी आज बनवली होती छोलेची भाजी. तुम्हाला फुल रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला नक्की रेसिपी शेअर करेन. तर माझ्याकडे ही पिशवी बघून तुम्ही तर समजलेच असाल की एवढी हिनं काय शॉपिंग केली आहे हे बघायचंय तुम्हाला सगळ्यांना. सो माझं वॉर्डरोब अरेंज करायला मी ऑर्गनायझर्स घेऊन आली आहे. ते तुम्हाला दाखवते मी कसे आणले ते. हे असं पूर्ण पॅकमध्ये येतं, पण हे जेव्हा ओपन करतो तर तेव्हा ते असं काहीसं दिसतं. म्हणजे फ्रंटहून ते ओपन असल्यामुळे आपल्याला आत काय ठेवले ते पटकन काढता वगैरे येईल. आणि हे शर्ट वगैरे ठेवायला किंवा आपले कपडे ठेवायला इनफ आहे असं मला वाटतं. असे मी टोटल 5 आणलेत. आणि त्याच्यानंतर एक हे मोठं ऑर्गनायझर आहे. ह्याला वरतून पण ओपनिंग आहे आणि फ्रंटहून पण आहे. पण आता मला शंका आहे की माझ्या वॉर्डरोबला फिट येते की नाही ते. त्याच्यानंतर मी घेऊन आली आहे, आता साडी म्हटलं की आपला जिव्हाळ्याचा विषय, मग ती व्यवस्थित ठेवण्यासाठी मी हे साडीसाठी जे मिळतात ना ऑर्गनायझर, म्हणजे त्याला आपण साडी बॅग वगैरे म्हणू शकतो, तर ते मी घेऊन आली आहे. कारण माझ्या खूप साऱ्या साड्या चांगल्या चांगल्या आपण सिल्कच्या ज्या म्हणतो त्या आहेत आणि त्यांचे कवर खराब झालेत. सो मी हे कवर घेऊन आली आहे. आणि आता बाहेर गेली आहे मी, माझ्यासाठी काही शॉपिंग करणार नाही असं होणारच नाही. सो मी माझ्यासाठी पण काही 2-3 वस्तू घेऊन आली आहे. त्याच्यामध्ये माझे हे कॉटन पॅड संपले होते ते मी आणलेत. आता आपली मेकअप सिरीज लवकरच चालू होती, सो मला असा मिरर हवा होता, तो मी घेऊन आली आहे. आता मेकअप म्हटलं की लेन्सेस आल्या, सो मी ह्या लेन्स पण घेऊन आली आहे. आणि 2 नेल पेंट्स, हे मी जेव्हा लावेन ना तेव्हा तुमच्याशी शेअर करेन की इथं शेड काय येते. ऑर्गनाईज करायच्या आधी हे माझं कपाट असं काहीसं दिसतंय, सगळं मेसी मेसी आहे. सो आता मी पटकन ऑर्गनाईज करते. आता हे तर पटकन होणार नाही, आता पूर्ण डोंगरच होणार आहे ह्या कपड्यांचा. मी करत करत तुमच्याशी शेअर करते मी कसं ऑर्गनाईज करते ते. आता हा एवढा ठीक बघून ना मला आता खरंच अंगावर काटा आला की मी हे सगळं कसं आवरणार आहे ते. पण आवरावं तर लागणार आहे ना. चला आवरायला घेते आता. आणि फायनली 4-5 तासांच्या मेहनतीने माझं वॉर्डरोब आता मी अरेंज केलेलं आहे, तुम्हाला दाखवते. इथं वरती मी माझ्या सगळ्या सिल्कच्या साड्या ज्या आहेत त्या ठेवल्यात. त्याच्यानंतर इथं ज्या डिझायनर साड्या येतात त्या आहेत. इथं माझे जीन्स आणि त्याचे टॉप आहेत. इकडचं सेक्शन अजून थोडा मेसी दिसतोय कारण त्याच्यात माझी ज्वेलरी वगैरे ती मी उद्या अरेंज करेन. इथं आहेत रेग्युलरच्या ज्या आपल्या कॅज्युअल साड्या असतात त्या. इथं माझे सगळे ड्रेसेस आहेत. इथं आहेत सगळे वेस्टर्न आउटफिट्स आणि इकडं आहे असंच काहीसं सामान बरंच. तर झालंय का व्यवस्थित सेट मला नक्की सांगा. असा होता आजचा माझा बिझी डे. चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.